धुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता धुळे शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या पत्नी सौ पाटील यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी जागतिक महिला दिवस आज साजरा करण्यात आला। यावेळेस काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, बेडसेताई, छाया पाटील, माजी सरपंच सौ पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आशा वर्कर, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील महिला वर्ग उपस्थित होत्या। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन मनोगतातून व्यक्त केले। तर अतिशय उत्साहात सदर जागतिक महिला दिवस आज साजरा करण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। बहिणींनो नमस्कार। सगळ्यात पहिल्या आपण सगळ्या जणी इथं जमलेलो आहोत ते चक्र, जर तुम्ही विचार केला की तुम्ही ज्या देशामध्ये जन्माला आलेले आहात, हे जागतिक महिला दिन का आला, तर आपल्या सगळ्यांना याची कल्पना असली पाहिजे की जगामध्ये पहिल्यांदा फ्रेंच नावाच्या देशामध्ये मतदानाचा अधिकार मिळत नाही। कामगार म्हणून महिला काम करतात, त्यांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी मिळते, त्यांना जगामध्ये एकूणच पुरुषांच्या बरोबरीने वागवलं जात नाही। अशी जागतिक पातळीवरची फार मोठी लढाई जगातल्या महिलांनी लढली। स्त्री पुरुष समानतेचा अधिकार याची मागणी केली आणि तो दिवस फ्रेंच मध्ये महिलांच्या क्रांतीचा 8 मार्च होता आणि म्हणून त्या दिवशी महिला दिवस मनवण्याचा युनोनं निर्णय घेतला। आपण सगळ्या जणी तशा खूप भाग्यवान आहोत। हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशामधल्या तेव्हा सगळ्यात श्रीमंत टाटा होता, आता अंबानी अडाणी आहे, पण तेव्हा सगळ्यात श्रीमंत टाटा होता। त्या श्रीमंताच्या टाटालाही एक मत देण्याचा अधिकार होता आणि आपल्या गावातला अतिशय गरीब ज्याला 2 वेळचं जेवण जेवता येत नाही त्यालाही एक मत देण्याचा अधिकार होता। या देशामध्ये पुरुषालाही एक मत देण्याचा अधिकार होता, महिलेलाही एक मत देण्याचा अधिकार होता। याच्या आधी अगदी अमेरिका, लंडन पासून तर सगळ्याच देशांमध्ये महिलांना सुरुवातीलाच पुरुषाच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार मिळाला नाही आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। जेव्हा तू पुढचे पेपर देशील तेव्हा तुला तुझे स्वतःचे 6 पेपर प्लस हे 2 पेपर एवढे 8 पेपर तुला नव्यानं द्यावा लागतील। तर मी म्हटलं, तर ती म्हणाली की नाही, ते बाबा जे आहेत ते सांगतात की मुलांना काही करायला लावू नका, महादेवाच्या पिंडीवर घेऊन जा आणि त्या महादेवाच्या पिंडीला काय मध लावा, बेलाची पानं लावा आणि ते लावल्यानंतर तुमचा मुलगा पास होईल। मी देवाच्या बाजूने आहे, श्रद्धेच्या बाजूने आहे, पूजा करण्याच्या बाजूने आहे आणि ते प्रदीप मिश्रा जे आहे त्यांचा मुलगा 8वी नापास आहे। बेलाचे पान आणि मध व्हायला सांगणाऱ्या प्रदीप मिश्राचा मुलगा 8वी नापास आहे। ते तुम्हाला सांगतात बेलाचे पान करा, करा असं सांगून या देशामधल्या कष्ट करणाऱ्या, श्रम करणाऱ्या गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम जे केलं जातं ते आपण उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे। दुसरी मी जी गोष्ट पाहिली ती मला तुमच्याशी संवाद करायला गरजेचं आहे। दुसरं एक पाहिलं, आमचा एक कार्यकर्ता आहे, त्याचं नाव आहे सुहास। तो घरी आला, एकदा ऑफिसमध्ये आला